संततधार पावसामुळे शाळा कोसळली। घटनास्थळी गट शिक्षण अधिकारी अहमदपूर व किनगाव सरपंचांची भेट। 2 ते 3 वेळा निवेदन देऊन ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष केलं असल्यामुळे ही दुर्घटना घडली। मात्र जीवितहानी झाली नाही हे आमचं नशीब, गावकरी म्हणतात। लातूर जिल्ह्यातील 2 दिवसांच्या संततधार पावसामुळे सोनवणेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्रीच्या वेळी घटना घडल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र गावकऱ्यांनी अनेक वेळा शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतला माहिती देऊनही या शाळेकडे दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान 1970च्या आसपास बांधलेली ही शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याची गरज असताना शाळेची 3 वेळा दुरुस्ती केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। तर आता शाळेसाठी नवीन 4 वर्गखोल्यांची इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते आहे। 18 ऑगस्ट रोजी गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे, अहमदपूर तसेच किनगावचे सरपंच विठ्ठलराव भाऊ बोडके यांनी सोनवणेवाडी येथील घटना घडलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील छत पडलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तेथील नागरिकांशी चर्चा केली। यावेळी गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे यांनी तात्पुरती शाळा काम दुरुस्त होईपर्यंत ही शाळा अंगणवाडी इथं भरवावी असं सांगितले। तेथील नागरिकांनी असं सांगितलं आहे। बातमी आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमच्या गावामधली शाळा पडलेली आहे। जवळपास 50-55 वर्षाची जुनी शाळा झाली होती आणि ती शाळा आता पडलेली आहे। तरी ती शाळा आम्हाला शासनाने तात्काळ 4 रूमची आम्हाला शाळा नवीन बांधून देण्यात यावी। 10-15 वर्षापासून शाळा ती नादुरुस्त होते आणि जर ती संध्याकाळी पडली, जवळपास 12च्या अंदाजामध्ये पडली आणि त्यानंतर जर दिवसा पडली असती तर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना जर धोका झाला असायचा जिम्मेदार कोण आहे? प्रशासन जिम्मेदार आहे, याचा जिम्मेदार कोण आहे? तर आम्हाला शासनाने तात्काळ 4 रूमची नवीन शाळा आम्हाला बांधून देण्यात यावी। सध्या विद्यार्थ्याला बसण्यासाठी कुठलीही रूम हे नाही, वर्ग उपलब्ध नाही। तरी शासनाने आम्हाला नवीन विद्यार्थ्यांसाठी रूम हे करून द्यावी, उपलब्ध करून द्यावी। मौजे सोनवणेवाडी येथे सततचा हा वारंवार चालू असलेली जी झड आहे, पाऊस आहे, त्या पावसामुळे मौजे सोनवणेवाडी येथील जिल्हा परिषदेची जे एक इमारत होती ती अगदी अतिशय जीर्ण झालेली होती आणि जीर्ण झालेली इमारत असल्यामुळे ती रात्री संध्याकाळी 12-12:30च्या दरम्यान अंदाजे पावसाच्या संततधार पावसामुळे जे पाऊस कोसळत होता त्यामुळे ती इमारत या ठिकाणी आपण पाहू शकता पडलेली आहे। आणि सायंकाळच्या वेळी पडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही। आणि आता यानंतर जे मौजे सोनवणेवाडी येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था शासनाने त्वरित करण्यात यावी। कारण आता यानंतर जर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना उड्यावरती बसून आपला अभ्यास अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे शासनाला ही गावकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की शासनाने त्वरित या विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारतीचे या ठिकाणी बांधकाम करून देण्यात यावे। आज सोनवणेवाडी या गावात आज कमीत कमी 55 वर्ष शाळेला झालेला आहे। तर की ही शाळा काल रात्री 12 वाजता पडलेली आहे। तर या शाळेला आम्ही कमीत कमी एक 10 वर्षापासून याच्या मागे होते की बाबा शाळा दुरुस्ती करून घ्या म्हणून, पण कोणी याची दखल घेतलेली नाही। तर काल रात्री 11:30 वाजता 12 वाजता शाळा पडलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे, पण ग्रामपंचायतनं पुढे निवेदन दिलंय किंवा नाही दिलं हे तर आम्हाला माहित नाही। आणि मॅडमला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं, मॅडमने दिलेलं आहे, त्याचा पाठपुरावा मॅडमनं पूर्णपणे घेतलेला आहे। तर आता आमची अशी इच्छा आहे की बाबा ही शाळा आम्हाला नवीन बांधून द्यावी। यापूर्वी जीर्ण झालेली होती। खरंच दैव बलोत्तर म्हणून ही जी घटना घडलेली आहे ही रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। जर समजा शालेय वेळेमध्ये जर ही इमारत कोसळली असती तर निश्चितच या ठिकाणी जीवितहानी होऊ शकली असती, परंतु दैव बलोत्तर म्हणून सायंकाळच्या वेळी या पावसामुळे ही इमारत या ठिकाणी कोसळलेली आहे। आणि तत्पूर्वी आम्ही शासन स्तरावरती अनेक वेळा नवीन इमारतीचे बांधकाम करून देण्यात यावे अशा प्रकारची निवेदनं देखील गावकऱ्यांनी शासन स्तरावर दिलेली होती। शासनाला प्रशासनाला मला एवढीच विनंती करायची आहे, गावकऱ्यांच्या वतीने एवढीच विनंती करायची आहे की या गावचे जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी त्यांना त्वरित शासनाने या ठिकाणी दखल घेऊन नवीन इमारतीचे या ठिकाणी बांधकाम करून देण्यात यावे।